नमस्कार मित्रांनो, मी मोहर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललो आहे. बरोबर, तर आज आपण आलेलो आहे अंबरनाथला. अंबरेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी आलेलो आहे. जे मंदिर आहे ऑलमोस्ट 1000 वर्ष जुनं मंदिर आहे, महाराष्ट्रातील 11व्या शतकातलं. तर आता आपण अंबरनाथ स्टेशनच्या बाहेर जाऊया, अंबरनाथ ईस्टला जाऊया आणि तिकडून शेअरिंग ऑटो आहे, शेअरिंग ऑटो पकडून आपण मंदिराकडे जाऊया. तर आता आपण रिक्षात बसलेलो आहे. अंबरनाथ ईस्टवरून रिक्षा पकडली आपण, शेअरिंग ऑटो. आपल्यासोबत कंटप्पा आणि सुमित देखील आहे. हे लोक आधी जाऊन आल्यात, आपलं फर्स्ट टाईम आहे. तर बघूया आपण मंदिराचा परिसर कसा आहे आणि आतमध्ये जाऊन जरा अनुभव घेऊया. तर मित्रांनो, आपण अंबरनाथ ईस्टला उतरलो आणि तिकडून शेअरिंग ऑटो पकडली. पर पर्सन 20 रुपये आहे आणि एकंदरीत 5 मिनिटांनी आपण मंदिराच्या दिशेला आलो. तुम्हाला आता मंदिर दाखवतो. ओम जया देवा देवा ओंकारा देवा देवा प्रिया देवा मतवाला देवा 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 पर दंडकार देवा भोल गजावाला.
एक मिनटं महादेव बम 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 भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. हर 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 महादेव शंभो. जगदम्ब जगदम्ब भर की फौज करेगी मौत शुभ आएगी वह. जय जवान जय किसान. मित्रांनो, अंबरनाथ शिवमंदिर हे मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात वालधुनी नदीच्या काठावर असलेले 11व्या शतकातील एक ऐतिहासिक आणि सुंदर हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे, जे 1060 मध्ये शिलाहार राजा चित्तराजाने बांधले असावे. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. मंदिरावर दगडाचे सुंदर कोरीवकाम केलेले आहे. हे मंदिर सुमारे 1000 वर्षाहून अधिक जुने असून भूमीच्या शैलीमध्ये बांधलेले आहे. हे एक प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मंदिर आहे, जे अजूनही अनेक लोकांसाठी अज्ञात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. अंबरनाथचे शिवमंदिर हे 11व्या शतकातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील मुंबई जवळील अंबरनाथ येथे आहे. मित्रांनो, भगवान शिव यांना अमरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. तसेच अंबरनाथ मंदिर याला अमरेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मित्रांनो, असामान्यपणे गर्भगृह जमिनीखाली आहे. मंडपापासून सुमारे 20 पायऱ्या खाली पोहोचता येते आणि वरचा शिखर बुरुज मंडपाच्या उंचीपेक्षा थोडा वर अचानक थांबतो आणि तो आकाशाकडे उघडा असतो आणि तो कधीच पूर्ण झाला नाही. हे भूमी स्वरूपात आहे आणि जर हे पूर्ण झाले असते तर ते उदेश्वर मंदिराच्या अगदी जवळ असते, जे मध्य प्रदेशातील उदयपूर येथील नीलकंठेश्वर म्हणून देखील ओळखले जाते. अर्थात नीलकंठेश्वर मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो, अशी ही शक्यता आहे की येथील हे शिखर अंबरनाथ नावावरूनच आकाशाचे प्रतिनिधित्व करत असावे, ज्याचा अर्थ आकाश असा होतो. संस्कृतमध्ये अंबर म्हणजे आकाश, म्हणून येथील शिखर म्हणजे आकाश आणि त्यामुळे हा मनोरमा अचानक थांबला नसेल. मित्रांनो, असे सांगण्यात येते की हे मंदिर महाभारत कालीनपासून इथे वास्तव्यात आहे. हे मंदिर 5 पांडवांच्या हातून बांधण्यात आले होते. तसेच या मंदिराला, या मंडपाला 3 द्वार मंडप आहेत. बाहेर आकृती कोरीव कामाचा बराचसा भाग आता खराब झालेला आहे, परंतु काही महिला आणि दैवी आकृत्या शिल्लक आहेत. मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूची जागा एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. त्याचप्रमाणे मंदिराची शैली, जी एका दगडाला कोरीव काम करून बनवण्यात आलेली आहे. खूप बारकाईने तुम्ही पाहिलात तर तुम्हाला एक एक गोष्ट एकदम स्पष्ट दिसेल. मित्रांनो, आपण अमरेश्वर मंदिरात कसं आलो, तर आधी आपण आलो नेरूळला. नेरूळवरून आपण ठाण्याला आलो 6:20ची लोकल पकडून, आणि ठाण्यावरून आपण बदलापूरची ट्रेन पकडून अंबरनाथला आलो. अंबरनाथ स्टेशनला आल्यावर आपण अंबरनाथ ईस्टला उतरलो आणि 20 रुपयाचे शेअरिंग ऑटो पकडून अंबरनाथ मंदिराजवळ आलो.
एकंदरीत 5 मिनिटाचा डिस्टन्स आहे अंबरनाथ स्टेशनपासून मंदिराचं. आणि मंदिरात प्रवेश करतात आपल्याला सकाळची आरती देखील बघायला भेटली. सकाळच्या आरतीचा आपल्याला अनुभव घेता आला. आणि मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ सुंदर आहे, एकदम प्रसन्न वाटते. आणि मंदिराच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला साधारण 20 पायऱ्या खाली जावं लागणार. तिकडे शिवलिंग आहे. आणि मंदिराला 3 प्रमुख दरवाजे आहेत. एक म्हणजे मेन प्रवेशद्वार आणि एक आहे डाव्या साईडला आणि एक आहे उजव्या साईडला. तर ह्या मंदिराची थोडक्यात माहिती अशी आहे मित्रांनो, या मंदिराला आता 1000 वर्ष पूर्ण झाले. आणि हे मंदिर 5 पांडवांनी मिळून बांधलेले आहे, जे मुख्य मंदिर होतं. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.